नमस्कार मंडळी, तुम्हाला ताजतवानं करण्यासाठी हास्याचा कडक चहा घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी होतीये जग्गू आणि जुलियट या सिनेमाची टीम. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रणाचे जादूगार महेश लिमये सर. मराठीतला चार्मिंग स्टार अमेय वाघ. गोड अभिनेत्री वैदेही परशुरामी. धडाडीचे निर्माते पुनीत बालन सर. आणि भारतीय संगीत क्षेत्रातले सुपरस्टार, सर्व भारतीयांना आपल्या तालासुरांवर नाचवणारे दी अजय अतुल. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी तुम्ही आमच्या कार्यक्रमाची मजा घ्यावी, आनंद घ्यावा अशी विनंती आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. मंडळी, हत्तीच्या हट्टीपणामुळे जेरीस आलेले गावकरी जमले त्याच्यावर उपाय शोधायला. चला, आपणही त्यांच्या चर्चासत्रात सहभागी होऊया आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. तुझा हत्ती घेऊन इकडे ये. थांब एकदम. आपण कशासाठी जमलेलो आहोत आज? आपल्या गावात हत्तींचा जो काही एक सुळसुळाट झालेला आहे त्यानिमित्त आपण वन खात्याला एक अर्ज लिहिला होता, बरोबर की नाही? तर वन खात्यातून आज आपले हे हत्ती मित्र प्रसादजी खांडेकर आपल्याला भेटायला आलेले आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बस झाली. ते स्वागत बिगत फॉर्मॅलिटी राहू दे. मुळात काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या गावात जो सुसुवाट चाललेला आहे हत्तींचा, तर मुळात हत्ती कसा हा एक इमोशनल प्राणी आहे. तसं पाहायला गेलं तर कृतज्ञ प्राणी आहे. म्हणजे तो सहसा पिसळत नाही. पण आपण काही केलं चुकांमुळे जर पर्यावरणाचा समतोल बिघडला तर हत्ती पिसाळू शकतात. कळलं? सो आपण पहिला त्या सर्व एक क्रम बघून घ्या. तुम्ही मला सांगत जा, मी नोट डाऊन करत जाईन. बोला तुम्ही. हा, गेला महिनाभर गावात हत्तींनी गदारोळ माजवलेला आहे. बरोबर. तुम्हाला सांगतो, आमचं बरंच नुकसान हत्तींमुळे झालेलं आहे. हा जो सावत्या आहे रोहित, ओके. याच्या ऊसाचं फार नुकसान झालेलं आहे. ऊसाची शेती आहे त्याची, त्याचं फार नुकसान झालेलं आहे. लय नुकसान हो, साधं सुद्धा होय. आणि साहेबांनू, ह्याच्या शेतातला ऊस झोपल्यामुळे काय झालंय माहिती आहे? आमच्यासारखे जे होतकरू तरुण आहे त्यांचा सगळा प्लॅटफॉर्म आणि प्रायव्हसी रसात आला गेली. थांब रे चिको, वाटेल ते बोलू नको, शांत बस. काय झालेलं आहे, पिसळलेले हत्ती या गावची मोठी समस्या झालेली आहे. तर त्यावर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. साहेबांनो, नाही काही तर मार्गदर्शन नाही तर जरा लवकर करा. नाही माझ्या बारकी ताप इलो ना, मका घरी जाऊचा. लवकर काही तर करा. हरकत नाही. मला सांगा, हे जे हत्ती आहेत ते पहिल्यांदा कुणी पाहिले? कुठे? नमस्कार. अरे कुठे होते? दिसलेच ना मग. अचानक आले. हो, मी या गावातला प्रथम नागरिक आहे. कळलं काय तुम्हाला? अरे हा. आणि गावातला सरपंच नमस्कार. म्हणून तुम्हाला नमस्कार करतो. खंडूकुट्टी साहेब. कुठले खंडूकुट्टी? कोण आहे खंडूकुट्टी? सरपंच
चुकताय तुम्ही. काय झाला? खांडेकर इतकं साधं नाव आहे त्यांचं. अच्छा हे आहे काय? खांडेकर. पण सांगतो काय झालं माहितीये काय? अहो मी सकाळी आंघोळी केली, हा. तेल लावलं डोक्याला, हा. सदरा घातला, पिरे मारला, फुसुक फुसुक न निघालो. हा. तिकडे ही धावत आली पोरगी, शिवाली. हा. ती बोली मी हत्ती बघितला. मी बोललो काय केलं? हत्ती बघितला? पाला! मी पळालो मग. हत्ती कुणी पाहिलं? हे नाही. तुम्ही पाहिला हत्ती? सांगा कधी पाहिला आणि कुठे पाहिला? साहेबांनो कोण बोललं? त्याच त्याच बोललं. मला काय वाटतं साहेबांनो, हिच्या आवाजामुळे हत्ती पिसाळले आहेत. मम्या चेची ना मग ए, कानपाट फोडीन फोडीन. साहेबांनो काय झाला माहिता बोला. तो कोंबडी पलाली गाणं ना ता रीला ना ता शूट करूक मी ओकांच्या जांभलीच्या झाडाखाली गेलेलोय. तर अच्छा. तिकडे मी शूट केलं, झाडात काहीतरी वलवलला मनान वाकून बघलं तर अगे बाय माझे योदो मोठो हत्ती घाबरलाय, पलत पलत दिलं यांका सांगू. ओके मला सांगा तो एकटाच होता की कळप होता? हत्ती बरोबर आम्ही काय सोयरूक दुलवली आहे? एकटा होता का 3-4 होत? आईशीच्या भावाच्या चौकशा करता बाई. एक मिनिट. अहो एक तर आम्हाला उपद्रव झालेला आहे त्याचा. हत्ती दिसरा हा महत्वाचा आहे का नाही? आम्हाला उपाय काय तो सांगा. एवढे काय भडकले ते? अहो भडकतील नाही तर काय? हत्तीने ना उसाच्या शेतात रंग्यात पकडली. दात काढू नका वसाड्याने. गप्पा, गप्पा. साहेब काय साहेब काय रंग्यात म्हणतील? पकडलं म्हणजे? आता मोऱ्यानो हाय ताय. साहेबांनो काय आहे, मोरे आहेत हा. ना उसाच्या शेतात पोट खाली करायला गेले होते. हत्तीने त्यांची मीटिंग अर्ध्यावर उठवल्या. कमरेलाच सांडल्या, सगळे विषय असे तरंगत होते पाण्यावर. म्हणून त्रास आहे त्यांना. बाकी काय. साहेबानू मरता मरता वाचले ते माहितीये काय? एकटेच बसले ते समारंभाला. हा माहितच नाही मागणं हत्ती आला. नशीब हत्ती घसरला म्हणून हे पुढे पळाले. एक मिनिट. हत्ती घसरला? हो, हत्ती कशावरून घसरला? त्या हत्तीला आणि मोऱ्याला माहित, तो विषय आम्ही मीटिंग मध्ये घेतलेला नाही. पण तुम्हाला सांगतो, जाताना हत्ती असं करत होता आणि मोऱ्यांकडे बघत होता. होय. मी बघितलं तर. बरं हत्तींना मोरेंनी पाहिलं. म्हणजे काय सांगू साहेबांनो, झालं सुरू. बाजूला बरं काय झालं, मी परसाकडे बसलेला जाऊन परसाकडे बसला तर मी आपला इकडे तिकडे बघी तर कुणीतरी माझी पाठ खाजवला आणि काय समजलं, पण माझं दोन्ही हात पुढे खाजवतो कोण पाठ. म्हणून मी मांग वळून बघितला, असं काहीतरी चालू होता. बघतो तर काय हा भव्य दिव्य माहिती आहे, ही मोठी सोन, असं मोठं कान, असं दात, एवढीशी शेपटी, नुसता फुर केला ना सगळं टंबरे उलटवून टाकला. लेंग्याचा आत करून मी कसा पळालो माझं मला माहिती आहे काय रे? लेंग्याचे आत करून हो. ओके, हा. लिहू असं केलं ठीक त्याच्यात. आहे. हा. बरं पुढे. लेंग्या हे खरं सांगतो कंडक्टर साहेब. माझी मिशी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझं नाव नीट घ्या. खांडेकर आहे मी, खांडेकर. हा हा तेच तो. अहो, मुद्दा काय आहे? तो लेंग्याचा आड घेऊन पळाला हे महत्वाचं नाही काय तुम्हाला? बरं 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 ठीक. अहो तुम्हाला सांगतो हे आहेत ना, असं कल्पना येतात ना सगळ्या गावाची नाचूच करतात. बरोबर. मुद्दा इतकाच आहे खांडेकर साहेब की हत्तींनी आम्हाला नको नकोसं केलेलं आहे. तर तुम्ही बाबा एखादी काही उपाययोजना नाही असेल नाही तर बरोबर सांगा. आहे. मी कसं आहे, आपण हत्तींची मेंटॅलिटी समजून घेतली पाहिजे. मुळात आपण बघूया की हत्तींना तुमच्यापैकी कोणी त्रास दिलाय का? मला सांगा, फळात असे फटाके ठेवून ते कोणी जंगलात फोडलेत का? अजिबात नाही. फटाक्यांचं काय नाही. किंवा मग हत्तीच्या पिल्लांची कोणी छेड काढली आहे का? शिकारीचा प्रयत्न कोणी केलाय का? साहेबांनो आम्ही कोणीच काय त्रास देऊक नाही काय रे पोरांनो. होय होय. हो, बरोबर. तुम्ही त्रास दिला नाहीये याचा अर्थ हे हत्ती अभयारण्यातनं आलेले आहेत. मग त्या अभयारण्याला सांगा तुझं हत्ती सगळं बांधून ठेव वाचाड्या. इकडे तिकडे कशाला फिरवतोस? संध्याकाळी राण्याला मिटिंगला बोलवा. बोला. मी बघणार ना सरपंच वगैरे, मी लय तुडवीन आधीच सांगतो तुम्हाला. अहो अभयारण्य जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं ते जंगल, त्या जंगलात आले असतील हत्ती असं म्हणायचंय मला. कळलं? एकदा जाऊन या तिकडे. हो काय बोलताय? हो असं साहेबांनो मी काय म्हणतोय, मागल्या महिन्यात ना सर्कस दिली होती, त्यातलंच नाही ना मग हे हत्ती. हल्ली सर्कशीत हत्ती नसतात, ते जुना जमाना होता, ते आता बंद केलंय. हा, मग? मुळात आपण विचार केला पाहिजे की ते हत्ती का आलेत. मला सांगा,
तोच हत्ती येतो की वेगवेगळे हत्ती येतात? तर आम्ही कसं काय ओळखणार? ते काय भांग पाडून येत आहेत? त्यांना मोठे मोठे केस आहेत, भांग पाडतायत, नवीन कपडे घालतायत, आईच्या भावाच्या गोष्टी करता भाय. अरे एक सोड आणि 2 चुलं आणि एवढीची शेपटी, आणखी कसं काय बोले? नाही तर काय साहेबांनो हत्ती गावलो ना की त्याच्या दाताचो तुकडो माका देशात काय ते माझ्या बारकीयाक ताप येता ना एका बाबान सांगल्या नाही दाताचो तुकडो गळ्यात बांधलो ना की त्याका ताप येऊचो नाही. अहो असं अलाउड नाहीये. प्राण्यांचे हस्तिदंत, वाघ नख याच्यावर कायद्याने बंदी आहे. तुम्हाला कळतंय? हे असं नाही वापरायचं, कळलं? हा मी काय म्हणतो, आपण असा करूया की ग्रामपंचायतीच्या हेड लेटर वरती माझी सही करतो, एक शिक्का मारतो न त्यांना तडीपारचं लेटर देऊया. काय देऊया? तडीपारचं लेटर देऊया म्हणजे जातील ते. आणि हत्तीने तुम्हाला खाली ठेवून असं तुमच्यावर शिक्का मारला तर चालेल? नको. साहेबानू, हा, मी ऐकलंय हत्तीच्या पायाखाली अंड फुटत नाही, खरं आहे काय? जाऊन बघतोस? काय करायचं तुला? अंड फुटतं की नाही हा विषय इथे डिस्कस करायला आलो मी. हा, नाही नाही, मी काय म्हणतो ऐका ना, जर हत्तीच्या गळ्यात आपण लिंबू बांध दिला तर आमच्या गावात जी काही इडापिडा आहे ती सगळी बाहेरच्या बाहेर जाईल. तर करूया काय? तर हे काय चाललंय? मी ह्या काय बाईला हस्तिदंत हवे, त्यांना लिंबू बांधायचं, त्यांना अंड फोडायचंय. मी काय म्हणतो पांडुलाल साहेब, तुझा बाप पांडुलाल! पांडुलाल आहे मी! सगळे फालतू आहेत, फालतू. मला थांबायचं. मरा. हत्ती करा, काय करायचं ते करा. मला- नाही तर काय खांडेकरजी, अंगुकच नाही काय खांडेकरजी, मास्तरांनो, खांडेकर साहेब मागून हत्तीसारखे दिसतात ना? तुला मंडळी, प्रेम नोकरी शिक्षण हुद्दा बघून होत नाही. प्रेम ठरवून पण करता येत नाही. पण यामुळेच झालेली प्रेमाची गोची दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले रोमॅन्टिक हास्यवीर. मॅडम बोलावलं. मॅडम आवाज बरा आहे तुमचा. आणि अजय अतुल समोर गाणं गायचं डेअरिंग करताय. सल्यूट. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आत्ता अर्थ कळतोय मला. लय काय काय ऐकावं लागते तुम्हाला. तुम्हाला पण सल्यूट. पण कशाला बोलवलं? मला मोरे म्हणाले तुम्ही आतमध्ये बोलवलंय. 14 फेब्रुवारीला काय प्लॅन आहे तुमचा? काहीच नाही मॅडम, नॉर्मल ड्युटी. 14 फेब्रुवारीला माझ्यासोबत याल? हा चालतंय. कुठं जायचं नाकाबंदीला सांगा. नाकाबंदी नाही पृथ्वी प्रताप, तुम्ही माझ्या भावनांची नाकाबंदी केली आहे. आय लव्ह यू. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना तुमचं माझ्यावर प्रेम. तुम्ही व्यक्त का नाही होत? गेले 1.5 वर्ष मी तुमच्या डोळ्यात बघतेय. तुम्ही पण बोला ना, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. बोला ना पृथ्वी प्रताप प्लीज. मॅडम माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे. माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे मॅडम. माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम. फक्त आदर आहे, एवढाच आदर. हे बघा मी खरंच तुमच्याकडे त्या नजरेने बघत नाही मॅडम. तुम्ही नाही बोलायचंय. हा? मुलीचं वाक्य आहे. मुलीचं वाक्य आहे, मुलाने नसतं बोलायचं. मॅडम याला काय अर्थ आहे? मुलीची वाक्य आहे ती. म्हणजे पुरुषांना मन नाही का मॅडम? पुरुषांनी नाही म्हणायचं हे? मी तुझ्याकडे त्या नजरेने नाही बघितलं मॅडम. माझं खरंच तुमच्यावर प्रेम नाही आणि मी कधीच तुम्हाला त्या नजरेने बघितलं नाही मॅडम. थोडं क्रश वगैरे असेल ना? नाही ना मॅडम, माझं तुमच्यावर क्रश पण नाही. मला नाही संसारात लग्नात रस नाही मला आत्ता. असं नका. मी नंतर करीन का नाही. आत्ता मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे मॅडम, शपथ. मला आणि हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला पार पोटतिडकीनं सांगतोय, तळमळीनं सांगतोय. माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम. काय आहे? कॉन्स्टेबल चेतना भट आहेत ना, ती माझी सौंदर्याची व्याख्या आहे. चपट्या नाकाची. नाही मॅडम,
नाही मॅडम, हे बघा तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण तुम्ही तिला चपट्या नाकाची नाही म्हणू शकत. तिचं नाक धारदार आहे. माझ्यापेक्षा हो, तुमचं थोडं बसकं नाक आहे मॅडम. सॉरी, पण तुमचं थोडं बसकं नाक आहे. आणि त्यांचं नाही का नाही, चेतना भट्टचं नाक धारदार आहे. माझ्या आधीपासून इच्छा होती माझ्या बायकोचं नाक धारदार असावं, जेणेकरून तिला आधी माझे दात नाही लागणार. मला ती पिक्चर सारखं करायचंय, नाकाला नाक लावून ऑलुलुलू करायचंय. तुम्हाला नाकच नाही, ऑलुलुलू कशाला करू मला. आणि मी तुमच्यावर कधीच प्रेम पण करू शकत नाही, कारण माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम. तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल. मॅडम मी नाही करू शकत मॅडम. मी वरिष्ठ आहे. मॅडम मग? माझा आदेश आहे, तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल. मॅडम हे बघा, हे चुकीचं आहे. तुम्हाला माझ्याकडे त्या नजरेने बघायला लागेल. मॅडम मी नाही बघू शकत. सस्पेंड करेन तुम्हाला. मला सस्पेंड करा, पण मी तुमच्यावर खोटं नाटक प्रेम नाही करणार. मग मी नाही सस्पेंड करणार, का? कारण मी तुम्हाला माझ्याकडे त्या नजरेने बघायला भाग पाडणार. नाही मॅडम, तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत मी मॅडम. करू शकते. मी नाही वरिष्ठ आहे. मॅडम. मी वरिष्ठ आहे, मी करू शकते. नाही मॅडम. माझ्यावर प्रेम करा ना. एक्सक्यूज मी मॅडम, मे आय डिंग डॉंग? मोरे, 1000 वेळा सांगितलंय तुम्हाला, मे आई कमी नसतं. डिंग डॉंग काय आहे? वय काय? वय काय काय वय काय? कमीन तर मरू दे. मॅडम, बाहेर एक रोमिओ आणि एक पोरगी आली. ती पोरगी लय रडते. तो वासाडा काय म्हणतोय, घरी चल घरी चल. पोरगीला भेटायचंय, पाठवू का आतमध्ये? पाठवा मोरे, आत या. पाठवा. हे चला रे. वेगळीकडे या घरी चला. चला. चल. प्रिया माझं ऐक ना, तू घरी चल. चल, चल. घरी चल. चौकीत तमाशा नको तू घरी. घरी चल. प्रिया ऐक माझं, तू चल ना यार, चौकीत तमाशा नको. प्रिया हॅट्रिक. नाही म्हणते ना पोरगी? हो साहेब. पोरगी नाही म्हणते का नाही, तरी तिला जबरदस्ती हो 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 मन हो मन हो मन करायला लावतोयस. नो मीन्स नो. नाही म्हणजे नाही. इल्ला म्हणजे नाही. पण सर तुम्ही ना मला का मारताय आल्यापासून? माझी काहीच चूक नाही आहे. ती माझ्या मागे लागली, मी तिच्या मागे नाही लागलो सर. वासाड्या, ती मागे लागली तुझ्या? हो सर, ती माझ्या मागे लागली. ती हा. शेणावर माशी बसते, फुलपाखरू नाही. ती मागे लागली तुझ्या? हो साहेब, ती माझ्या खोटं बोलतोस? नाही साहेब, खोटं बोलतोय. नाही सर, मी कशाला खोटं बोलत? तुम्ही तिला विचारा ना. माझं प्रेम आहे याच्यावर. बघितलं? 2 वर्ष माझ्यासोबत फिरतोय आणि आता मी याला म्हणलं माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर, तर मला नकार देतोय. बापरे बापरे, आज अख्खी चौकी फिरले माझ्या अंगावर. मी खरं बापाची पेंड आहे. नाही नाही. नाही म्हणायला बापाची पेंड आहे. नाही तर काय, मला जर पोरगी हो म्हटली असती ना, तर मी 150 वाला हो म्हटला असता. इथं हो कोरून घेतलं आणि गावभर फिरलो असतो. नाही कसं म्हणू शकतो? का नाही म्हणू शकत? तू हिला नाही कसं म्हणू शकतोस? तो नाही का नाही म्हणू शकत? पुरुषांना नकार अधिकार नसतो होय. लायकी आहे. तेच म्हणतोय मी, लायकी आहे. अरे शिली भाकरी खाण्याच्या लायकीचा तू बुफे नाही म्हणतोयस? माझी इज्जत कशाला काढताय? काढण्याच्या लायकीचा आहेस. अरे पण मी तिला त्या नजरेने कधी बघितलंच नाहीये. खरंच मॅडम, खरंच नाही बघितलं मॅडम. काय बोललास? मी त्या नजरेने तिला तू नाही बोलायचं. हे वाक्य तू नाही बोलायचं. हे मुलीचं वाक्य आहे. मुलाने बोलायचं नाही हे वाक्य. माझं काय? परत जर बोललास ना हे वाक्य, हा. तर जिभेवर जळतं कापूर ठेवी. नको नको. तिडीक जाते. हा हा. हे वाक्य ऐकलं ना की डोक्यात तिडीक जाते. मॅडम, तुम्ही माझा राग त्याच्यावर काढताय. काढणार. मला फरक पडत नाही. मग ऐका ना, मला फरक पडतोय. मला फरक पडतोय कारण लग्न संसार ह्याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. मी माझा फोकसाचं करिअरवर फोकस ठेवलं सर मी. हा.
मी म्हणलं मला नाही ह्या सगळ्यात इंटरेस्ट नाही. मी करिअरवर फोकस केलंय, माझं करिअर. मला परत बोलशील असं नाही लायकी आहे तुझी? नाही कुत्रा विचारतं बाहेर तुला काय रिस्पेक्ट मिळतो? सस्पेंड करीन मी, सस्पेंड. अरे पण मला कशाला सस्पेंड करताय? मी कुठं तुमच्या सोबत नोकरी करतोय? साहेब हे काय होतं, ह्या दोघांच्या मध्ये ना हे मागत पडते मला. मी तिकडे मॅडम तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय. काढणार. तुम्ही नकळत मला वांगा बोलताय, हे लक्षात. तू त्याच लायकीचा आहेस. कुठनं माझ्यासोबत बाईकवर फिरतोस, लेट नाईट चॅटिंग करतोस, कॉर्नर सीटला बघून पिक्चर दाखवतोस आणि वाटतोस तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्यासोबत तो ड्युटीवर येतो, माझ्यासोबत पंचनाम्याला येतो, माझ्यासोबत माझ्या बाजूला बसतो ड्रायव्हिंग सीटवर, सारखं माझ्याकडे बघतो, माझ्यासोबत नूडल्स खातो, मला भूक लागली तर माझी काळजी घेतो आणि म्हणतो मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. मी कशाला तुमच्याकडं? हा वा मारलं नाही, सुटलो, बरं झालं. आता मारलं नाही. थँक्यू सो मच. खरंच त्या नजरेनं कधी पाहिलं नाही. कशाला मारायला स्लो मोशन बसवलं गोसावी सर? मीच मार खातोय आल्यापासून. मी कधी तुमच्याकडे त्या नजरेनं पाहिलं नाही. ती तुमच्या ताटातलं नूडल खाल्लं नसतं ना तर बरं झालं असतं. मी जर तुमच्या जागी असतो ना, नूडल काय माती पण खाल्ली असती. तुम्हाला सांगतो मॅडम, हे बघा म्हणजे हे नकार देणारे पोरं आहेत ना, त्यांना जन्मठेपीची शिक्षा दिली पाहिजे. मॅडम आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही, पण आज डायरेक्ट बोलून टाकतो. तुम्ही माझा क्रश आहात. तुम्हाला चालणार असेल तर मी हिच्या इथं हो करायला तयार आहे. थोबाड बघितलं आरशात? हा? तुम्ही माझ्या पुराशात थोबाड बघितलंय? लायकीत राहायचा मोरे, लायकीत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मॅडम ही ऑफर तुम्हाला आहे, विचार करा. ओ काका काय बोलताय तुम्ही? काय बोलतो बरोबर बोलतोय. हा तुमची बॅटरी चार्जिंगला लावली ना 10%वर चार्ज होणार नाही. ही ऑफर तुम्हाला पण आहे. 10 मिनिटं चार्जिंग राहील ना, हा मी खूप काही बोलू शकतो त्याच्यावर. अरे यार साहेब, अरे यार, अरे तुम्ही काका काय बोलता? तुम्हाला कळतं का हे? काय रे का आता का त्रास होतोय रे तुला? म्हणजे? हा? बघितलं कसं पॉझिटिव्ह होतो, दुसऱ्या कुठल्या पोराशी बोलायला लागले. हे राहू द्या सिनियर बाजूला आहे, जाऊ द्या ना जरा. असं जेलस होतो, निघाली. फक्त मान्य करत नाही की याचं प्रेम आहे. हा दिवसा म्हणतो मला लग्न नाही करायचं, पण रात्री दारू पिऊन माझ्या घराखाली येतो आणि तमाशे करतो. बोलतो आत्ता लग्न कर माझ्याशी, चल कोर्टात घेऊन जातो. रात्रीचं कोर्ट बंद असतं, परत घरी सोडतो. म्हणतो आता कॅन्सल लग्न. सकाळी त्याची दारू उतरते, त्याला काहीच आठवत नाही आणि आमचं लग्न होतच नाही. असेच असतात हे पुरुष, असेच असतात हे पुरुष. हात वर करून मोकळे होतात. हा जो माणूस आहे ना, माझी बदली होणार होती, माझी बदली नाही करून दिली त्याने. मला म्हणाला मॅडम तुम्ही ड्युटीवर असलात की मज्जा येते. बोलला नाहीत मज्जा येते, बोलला नाहीत का?
माझं लग्न ठरणार होतं. मला एक स्थळ आलं होतं, तर या माणसाने त्या माणसाची सगळी हिस्ट्री काढली आणि मला लग्नाला नकार द्यायला भाग पडला आणि म्हणतो मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. हे प्रेम नाही तर काय आहे? नाही आहे प्रेम, काळजी आहे काळजी. एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याची काळजी, एका महिला वरिष्ठ कर्मचाऱ्याची काळजी. कनिष्ठ असू द्या वरिष्ठ असू द्या, महिला आहे तर हा पृथ्वी प्रताप त्याचा आदर करणार. हेच माझे संस्कार. क्या बात आहे, काय बोललात. आय लव्ह यू सर, आय लव्ह यू. इंटरेस्टिंग. रात्री 12 वाजता माझ्या बर्थडेला केक घेऊन कशाला येतोस मग? मी कधी आलोय? मी नाही तो आला. मी जितक्या वर्षांचे झाले तितके गिफ्ट कशाला देतोस मग? मी कधी दिलेत? नाही तो देतो ना. म्हणजे खरं माझं पण सेम आहे. अरे यार, मला एक बाई आवडायची, तिच्या 42व्या वाढदिवसाला मी 42 गिफ्ट घेऊन गेलो. बर बर. तिच्या नवऱ्यानं मला बघितला आणि 42 ठिकाणी मला सुजवला. अरे हे प्रेम नाही तर काय? अरे प्रेम नाही, हे म्हातार चाळ आहे. दिवसला नाही. मॅडम मॅडम माझी काय चूक नाही. मॅडम ऐका ना, मॅडम, माझी काय चूक नाही. तिला हो म्हण. मॅडम पण मला आत्ताच्या आता तिला हो म्हण. मॅडम मॅडम ऐका ना. आत्ताच्या आता तिला हो मॅडम म्हण. मॅडम हो म्हण, गाठ माझ्याशी हो. मॅडम थांबा. शांत व्हा मॅडम. मॅडम प्लीज शांत व्हा. काय करताय तुम्ही? आपलं IPC काय सांगतं? एखादा माणूस जर सज्ञान असेल तर आपण त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न नाही लावू शकत. हो म्हण. नाही. उठ हो म्हण. नाही. तिला हो म्हण. मॅडम एक मिनिट. तिला हो म्हण. मॅडम माझं 2 ती मिनिट तुझ्यावर प्रेम करते, तिला हो मॅडम म्हण. 2 मिनिट माझं ऐका. किती वेळा सांगू तुम्हाला, माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम. काय आहे? मी नाहीये का सुंदर? मी नाहीये का सुंदर? मला सांग, मी सुंदर नाहीये का? अरे बोल, मी सुंदर नाहीये का? म्हणजे हेमा रेखा जया सुषमा नंतर तुम्ही इतकं सुंदर आहे. तुम्ही इतकं खतरनाक आहे, एकदम सुंदर. म्हणजे बापरे. तुला कोणी विचारलं? तुला कोणी विचारलं मी सुंदर आहे की नाही? तुला कोणी विचारलं? मग तुम्ही विचारला मॅडम. भाऊ तुम्ही काय करताय? ते तुम्हाला सुंदर म्हणत नाही तरी मला मारताय. मी बोललो की तुम्ही सुंदर आहे तरी मला मारताय. आल्यापासून मला वाजवताय. एवढा शॉक आहे ना वाजवायचा. त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अजय तुमच्या आणि तिकडे जाऊन जे वाजवायचं ते वाजवा. तू पहिली जा, तू पुण्याची आहे ना, तुला लगेच घेतील. जो येतोय तो आल्यापासून वाजवतोय यार मला. त्या सुंदर आहेत. हा? मग त्या- मी सुंदर नाहीये, त्या सुंदर आहेत. आता इन्स्पेक्टर पण आहे, तू फक्त सुंदर आहेस. हो. जा मग. जा इन्स्पेक्टरशी लग्न कर जा. मॅडम. माझ्याशी करू नको. मी ह्या सरांशी लग्न करेन. थांबा. अरे एकदा मला पण विचारा ना, मला कुणाशी लग्न करायचं आहे. मला नाही करायचं कुणाशी लग्न, समजून घ्या. आता मला संसार बिंसार असलं काय नाही करायचंय. मला माझं एकटा आयुष्य जगू द्या. काय गं? हे बघा, मी परत आठवण करून देतोय. काय? काय? तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आय एम अवेलेबल. लायकीत राहायचं. नाही नाही, शांतता होते. म्हटलं कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून बोललो. तुम्ही दुर्लक्ष करा, पण तुम्हाला वाक्याचा अर्थ जर कळला असेल ना तर होकार द्यायला काहीच हरकत नाही. मोरे थोबड बंद ठेव. मॅडम मी कुठेतरी ऐकलंय, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर लग्न करून मोकळं झाला पाहिजे. त्याच्यामुळे कसा संसार सुखाचा होतो. बर. मॅडम ही मी तुम्हाला हिंट दिले, विचार करा. नाही नाही. मोरे हा, लग्नाची व्यवस्था करा. मी तयारीतच आलोय. बघा
मोरे काय चाललंय काय तुमचं हा हे मुंडावळ्या मंगळसूत्र खिशातच घेऊन फिरता होय अरे कधी कुठली पोरगी होय म्हणेल आपल्याला तयारी करायला नको चल ग ह्यांच्या लग्नाबद्दल बोलते मी. माझं लग्न मॅडम ऐका ना मी तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं. हा? हिच्याशी लग्न करायचं आत्ताच्या आत्ता. हा. हे घे पकड. हा. हे पकड मुंडावळी पकड. ठीक आहे. हे पकड. करतो. लग्न कर नाहीतर मी तुझा एन्काउंटर करेन. हे बघा मॅडम हे म्हणजे मॅडम पण खाली करा ना मॅडम तुम्ही कायदा हातात घेताय मी घेणार. मॅडम तुम्ही हे करू नाही शकत मी सिनियर आहे, मी काही मॅडम तुम्ही असं अजिबात करू शकत नाही मी मॅडम करू शकते. मॅडम लग्न कर. मी लग्न ठेवा कधी पण निघेल हे. प्रेम करते तुझ्यावर, तुला तिच्याशी लग्न लग्न करायचं. लग्न आत्ता करतो लग्न आत्ता या प्रिया मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आत्ता लग्न करायचं आहे लगेच तू खरं सांगतोस? मी खरं म्हणजे चल, आपण लग्न करू नाहीतर मी लय मार खाल्ला असता. प्रिया, लवकर चल. प्रिया, लवकर चल. आमच्या लग्नाला ये. अरे मारू दे त्यांना नको बोलू लय मारतात ते आपण दोघं जाऊ. पण आमच्या प्रिया, चल. लग्नाला. ते गेले चला कोणाचं तरी लग्न जुळलं. मॅडम तुम्हाला कळत का नाही तुम्ही कर्तबगार हाय रुबाबदार हाय आणि त्याच्याही पेक्षा सुंदर आहे तुम्ही ज्याच्या नशिबात असाल ना त्याची तर लॉटरी लागेल खरं ना माझ्याशी पण मला माझी लॉटरी नाही काढायची माझं तुमच्यावर प्रेम नाही मॅडम मी कधीच तुमच्याकडे त्या नजरेने बघितलं नाही मॅडम कधीच येतो मॅडम मी जर त्यांच्या जागी असतो ना तर तुमच्याकडे त्याच नजरेनं दिवस रात्र बघितला असता चला गोली लागायच्या अगोदर निघालेलं बरं क्या बात है लवली परफॉर्मन्स एकदम डिंगडांग प्रसादा सगळ्यांचे परफॉर्मन्स लाजवाब कॅरेक्टर्स अप्रतिम पण मोरे तू एकदा सांग सगळ्यांना की 10 मिनिटं चार्जिंग करून सुद्धा फुल होणारा स्मार्टफोन आहे मी मोरे तुला कल्पना नाहीये तुझ्यात काय ईज आहे ते आणि मला असं वाटतं प्रभाकर हा जो तुझ्यातला ईज आहे तो इतकी वर्ष तू काम करतोयस त्याच्यामुळे तो आहेच आहे पण मला असं वाटतं तुझ्या सुरुवातीच्या काळात तू बाबूजींबरोबर खूप काम केलं बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळे तर त्यांच्या बरोबरच्या कामाची किंवा त्या अनुभवाची ही पुण्य असावी असं मला मनापासून वाटतं लाजवाब आणि स्लो मोशन मध्ये जे बसवलं होतं त्याकरता गोस्वामींसाठी जोरदार टाळ ऍक्टर्स इतकीच तुम्ही पण तुमची क्रिएटिव्हिटी सतत कामाला लावत असता याच्याबद्दल मला फार आनंद वाटतो फार फॅन्टॅस्टिक यार लाजवाब ही सिरीज कंटिन्यू व्हायला पाहिजे येस 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 मला ही सिरीज पुन्हा पुन्हा बघायला आवडेल महेश सर तुम्ही एक लव्ह स्टोरी घेऊन आलेले आहात इथे तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली लव्ह स्टोरी ब्युटिफुल असतातच पण त्यांनी स्टेजवर वेगवेगळ्या प्रकारचे जे इमोशन्स घेऊन आले आणि त्या इमोशन्स बरोबर त्यांनी टेक्निक पण आणलं रे म्हणजे दॅट स्लोमो थिंग वॉज फॅब आणि फक्तच ते तिघं नाही तर मोरे सुद्धा तिकडे पडतायत रे म्हणजे ते कधी बघितलं नव्हतं असं सचिन सर सल्यूट टू यू आणि तुमचे सगळे ऍक्टर्स आहेत ना दे आर ऑल मास्टर ब्लास्टर्स ओके दे कम हिअर अँड ब्लास्ट द स्टेज आउट यार सल्यूट टू यू ऑल यार सुपर टू गुड थँक्यू सो मच सर मंडळी काम आणि पॅशनला दुसरी बायको म्हटल्यावर त्याचे जे परिणाम होतात ते आता भोगणार आहे एक बॉस चला तर बघूया हा फार्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर नाही सर नाही तुम्ही बरोबर बोलताय नाही सर ओ मान्य आहे मला माझ्या स्टाफकडनं चूक झाली म्हणजे माझीच चूक आहे सर नाही सर बरोबर आहे
मी फायर करतो सर त्यांना. येस येस सर, पुन्हा नाही होणार. सगळी जबाबदारी मी घेतो सर. येस सर, वी आर फॅमिली. येस सर, येस. सॉरी सर, सॉरी. येस मिस स्वीटी आत या लगेच. मे कमी सर. तुम्हाला माझी याद आली काय? काय नाही याद आली काय? काय माझी बायको आहेस की माझा मुलगा आहेस तुझी याद यायला? सर काय माणूस आहे. मुलगा कसा असेल सर? असली तर मी मुलगी असेल ना. आणि बायका मला मूर्ख कुठची हे डिस्कस करायला बोलवलं मी इथे? मग काय डिस्कस करायचंय सो? तर काय झालं? माझ्याकडनं काही चुका झाल्यात का सर? नाही तुझ्याकडनं काही चूक नाही झाली आहे. मी तुमचा बॉस आहे ना, ही माझी चूक झाली आहे. मग वाईट कशाला वाटून घेताय सर? सॉरी म्हणा आणि मोकळे म्हणा. बोला बोला सॉरी बोला. बोला बोला. अरे बोला ना सर. अरे बोला सर. एकदा आरशा समोर राहून बघ. करते जरा बघ एकदा. कळलं? तो ऐसी आहे सर. मूर्ख. जरा म्हणून अक्कल नाही तुम्हाला. सगळी वाट लावा तुम्ही कामाची. सर तुला रिपोर्ट्स मेल करायला सांगितलेले ना? मी केले सर. हेड ऑफिसला, सीईओ ला मिस यू जानू, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स असा मेल केलास? मी नाही गेले ओ माय सर, मी रात्री झोपेत गडबडीत केले असतील कदाचित. पण त्यांना एवढा काय प्रॉब्लेम झाला? शोना तर बोलले, जानू तर बोलले. एवढं काय चिडायचं? अगं मूर्ख, सीईओ आहे तो, सीईओ. सर सॉरी ना सर, चुकून झालं. काय करत होते मी? मित्रासोबत पण चॅट करत होती आणि मी ऑफिसचं काम पण करत होती, त्याच्यामुळे चुकून झालं. आय एम सॉरी सर. आय एम सॉरी. हे आता निस्तारणार कोण? कोण निस्तारणार? मी एक काम करते सर. मी ना ते सीईओ आहेत ना आपले, ते हेड ऑफिसचे, मी त्यांना ना मेल करते. आणि 3-4 ना पप्या पण पाठवतो. गप ना. ए बाई गप ना. पप्पा कसला पाठवतेस? मग ते जरा पागळतील ना सर. पप्पा कसला पाठवते? केलंस तेवढं खूप उपद्व्याप झाले. सर, कळलं? ऐक. मी निस्तारलंय. शेवटी काय मीच बाप आहे ना या कुटुंबाचा. मला सगळं करावं लागणार आहे. मी त्यांना केलाय, सॉरीचा मेल केला. आणि हे इथेच या केबिन मध्येच प्रकरण संपवा. हो सर. हे केबिन मधनं बाहेर जाता कामा नये. सर, तुम्ही नाही तर बाहेर जाऊन चर्चा करत बसाल. लंच टाइम मध्ये कॅन्टीन मध्ये चर्चा कराल. नो सर, मी नाही चर्चा करणार. सर मला माझी जबाबदारी कळते सर. मी आहे ना, हे ऑफिस म्हणजे माझं घर आहे. मी हे जे ना, हे मंगळसूत्र आहे माझं सर. मी काळजी घेणार. मिस स्वीटी तुम्ही लक्षात घ्या. सर. कसं आहे, आपण इथे सगळे दिवस रात्र मेहनत करतो. हो, सर. घाम गाळतो. हो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. मी एक काम करू का? मी त्यांना ना व्हिडिओ कॉल करते आणि तू अजून तू कशाला गोळ वाढवतेस? मी एक सर, काम माझं त्यांना चुकलं. सांगते. नाही माझंच चुकलं. सर, एक काम करा, तुम्ही सगळे एम्प्लॉई मिळून मला मारून टाका. मला हार घाला, फोटोत बसवा. मीच सोड चिठ्ठी देतो, म्हणजे सुटाल तुम्ही सगळे आणि मी सुटेन. आउट आउट. सॉरी हे चले. काय केलं मी? कोणी किती बी नाही बोलणार मला. यार बेटा दाडू हाय. काय करतोय? बाबांना फोन लावत होतो, मग पण त्यांनी 2दा कट केला फोन. का? मला वाटतं बाबा काहीतरी वल्गर काम करत असतील. फोन लाव पहिला त्यांना. बोल. प्रसाद काय करताय? हा? कुठला वल्गर काम करताय प्रसाद? काय करताय ही काय सुरुवात आहे संभाषणाची? प्रसाद? तुम्ही काय करताय? जेवढं विचारलंय तेवढं सांगा. काय करताय तुम्ही? अरे कसलं वल्गर? इथं ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय मी. आई इथे बघ कसला तरी डाग लागलाय. कसला डाग? डाग कसला? ओठ का पुसले? खाताना काय लागलं? डाग कसला? म्हणजे तुम्ही किस घेतलंय? काय बडबडतेस? कोणाला किस केलंय? नाही आई, नाही कोणाला किस केलं? लवकर सांगा प्रसाद. आई बाबांनी नाही, हे स्केच पेनचा डाग लागलाय त्याच्यावरती. हे पकड. हा. आधी नाही सांगता येत. प्रसाद काय करताय सांगा ना तुम्ही. अगं मला विषय ते कळू दे. कशासाठी फोन केलायस? काय बडबडतेस आल्या मला कळू. हे काय हार घाला सर. मी पण हार घालते. आपण दोघं पण फोटो काढू आणि दोघे पण जाऊ आपण वर. चला चला. हे काय? हार घातले मी. तुम्ही तर बोले ना हार घाला. मी हार घातले. प्रसाद हा. कसले
अर्घातलेत कसले अर्घातले? फोटो काढून कुठे जाणार आहे? काय कशाबद्दल बोलते ही? आई मला वाटतं बाबा दुसरं लग्न करतायत. अगं प्रसाद काय बोलतो? वने, त्याला मारू नकोस, मरेल तो. काय करतेस त्याला? का मारतेस? हे कशाला आणलेस? हे हार कशाला आणलेस तू? काय माणूस आहे हो? तुम्ही तर बोललात ना सर, एक काम कर, हार घेऊन ये, मला फोटो मध्ये हार घाला, सगळं करा, म्हणून मी फोटो काढण्यासाठी हार आणले सर. घाला घाला सर, सगळ्यांना कळून जाऊ दे आज. हा? आज सगळ्यांना कळून जाऊ दे सर. जिएंगे साथ साथ मरेंगे साथ साथ. आई वने, बाबांनी नवीन आई जवळजवळ डोना पावलं वाटतायत ना. अरे तुझ्या दोना पावला सुधून टाके ना. वने, प्रसाद सांग ना रे, काय चाललंय? आता जाता निघा. प्रसाद सांग ना काय. निघ. ठीक आहे, निघते मी. हे जे मंगळसूत्र आहे ना, हे पण तुमच्याकडेच ठेवा, धरा. निघ. प्रसाद, तू मंगळसूत्र दिलेस म्हणजे अगं नाही. लग्न झालंय प्रसाद. अगं मंगळसूत्र म्हणजे इतकी वर्ष स्टाफ याला गमतीने मंगळसूत्र म्हणतो. वने, गपरे, एवढं साधं मंगळसूत्र घालून फिरते मी. अगं नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आताच म्हणालात ना मी बाप या ऑफिसचा, पण एक लक्षात ठेवा, जेव्हा मी इथून निघून जाईन ना, तेव्हा तुम्हीच बाप असाल आणि मीच आई असेल, कळलं ना? लक्षात ठेवा. प्रसाद, वने, प्रसाद, आता तुम्ही मेलात. वने, आता तू वने, कॅमेरा का फिरतो असा? वने, कॅमेरा का फिरतो असा? वने, 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 ऐका, वने, नाही. वने, माझं ऐकून जा. क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू मोनल, थँक्यू. सई, खूप भारी परफॉर्मन्स होता. नमा, तुझ्या मॅडनेसला खरंच कुठल्याच प्रकारचा ठाव नाही आहे आणि तो कधीच नसावा अशी आमची सगळ्यांची सदिच्छा आहे. आणि दत्तू काडी लावायचं काम इतकं सुंदर करशील असं वाटलं नव्हतं, पण मस्त केलंस. वने, तुझा कुंगफू परफॉर्मन्स खूप आवडला. याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. पुढील भागात देखील जग्गू आणि जुलियट या सिनेमाची टीम आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.